नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 1 द्वितीय सत्र परीक्षा 2025-26 ही प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. चला तर प्रश्न पहिला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा. पहिला आहे, पाणी निर्जूतक करण्यासाठी डॅश वापरतात. त्रुटी. दुसरा आहे, कार्बन ऑक्साईड पाण्यात विरघळला असता डॅश तयार होते. त्याचं उत्तर आहे कार्बोनिक आम्ल. तिसरं आहे, वारंवारतेचे SI एकक डॅश हे आहे. त्याचं उत्तर आहे हर्ट्ज. चौथी, गाळलेली जागा आहे डॅश प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही. तर त्याचं उत्तर आहे आभासी. पाचवा आहे, डॅशची भेदनशक्ती सर्वाधिक असते. त्याचं उत्तर आहे गॅमा किरणांची. ब आहे, खालील प्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं आहे, वेगळा घटक ओळखा. कपडे, पेपर, धातूची फळी, चटई. तर त्यातला वेगळा शब्द आहे धातूची फळी. दुसरं आहे, पुढील विधान चुकी बरोबर ते लिहा. अग्निरोधक यंत्रामध्ये सोडियम क्लोराईड असते. तर ते चूक आहे. त्याच्यानंतर सहसंबंध लिहा. पेट्रोल शुद्धीकरण, मिथेन, शीतपेय. त्याच्यानंतर व्याख्या लिहा. प्रतिध्वनी. आणि त्यातलं पाचवं आहे, मिथेन वायूचे रेणुसूत्र लिहा. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, शास्त्रीय कारणे लिहा. कोणते? 2. त्यातील पहिलं आहे, वाहनांच्या उजव्या व डाव्या बाजूंना नेहमी बहिर्वक्र आरसे बसवतात. दुसरं आहे, पाव तयार करताना बेकिंग पावडर वापरतात. आणि त्यातलं तिसरं आहे, ग्रेफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत. ब आहे, खालील प्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं आहे, फरक स्पष्ट करा. त्यातलं पहिलं आहे, वास्तव प्रतिमा व आभासी प्रतिमा. दुसरं आहे, खालील आकृतीमध्ये योग्य नाव लिहा. इथे जी आकृती दिली आहे तिला योग्य तुम्हाला नावे लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील दिलेल्या वास्तूंमध्ये कोणता आरसा वापरलेला असतो? वस्तू दिलेली आहे पॅरिस्कोप. तर त्याचं उत्तर आहे सपाट आरसा. दुसरा आहे, दाढी करण्याचा आरसा. त्याचं उत्तर आहे अंतर्वक्र आरसा. तिसरा आहे, कॅलिडोस्कोप. त्याचं उत्तर आहे सपाट आरसा. चौथा आहे, रस्त्यावरील दिवे. त्याचं उत्तर आहे बहिर्वक्र आरसा. आणि चौथा आहे, कोळशाचे उपयोग लिहा. आणि त्यातलं पाचवं आहे, 2 आरशांमधील कोणाचे माप 120 आहे. तर प्रतिमांची संख्या किती असेल ते काढा. प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्न सोडवा. कोणते? 5. 15 मार्कांसाठी आहेत. त्यातलं पहिलं आहे, मानवाची श्रवण मर्यादा किती हर्ट्ज असते ते लिहा. आणि श्राव्यातील ध्वनीचे उपयोग लिहा. दुसरा आहे प्रश्न, कृत्रिम खाद्य रंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्याचे दुष्परिणाम लिहा. तिसरा प्रश्न आहे, पुढील आकृती कोणत्या संयंत्राची आहे ते ओळखा व लिहा. या संयंत्रातून कोणते इंधन तयार होते? तयार होणाऱ्या इंधनास पर्यावरणस्नेही इंधन का म्हणतात? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, किरणोत्सारी पदार्थांचे उपयोग लिहा. आणि पाचवा प्रश्न आहे, अंतर्गत आरशाचे गुणधर्म व उपयोग लिहा. पुढचा 6वा प्रश्न आहे, कार्बनचा अणुअंक लिहा. इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. तिसरं संयोजन लिहा. पुढचा 7वा प्रश्न आहे, टिपा लिहा. सोनार पद्धत. त्यातला 8वा आहे, पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल आणि का? प्रश्न 4था आहे, खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. खालील परिच्छेद वाचून त्यापुढील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर तुम्हाला या उतार्यावरून 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उतारा व्यवस्थित असा वाचा आणि ह्या 5ही प्रश्नांची बरोबर असे उत्तरं लिहा. आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याला ऑप्शनला आहे पुढचा प्रश्न, मानवी कानाची अचूक रचना काढून कार्य स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आहे. हिचा व्यवस्थित असा अभ्यास करा. पेपर छान लिहा आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
धन्यवाद मित्र हो. अजून तुम्हाला कोणत्या विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तेही मला कमेंट करून सांगा.